घरगुती आणि व्यावसायिक अडचणी दूर करण्याचे आमिष दाखवून एका भोंदूबाबाने महिलेची 4.5 ते 5 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीत उघडकीस आला आहे. मौलाना अब्दुल हलीम असे या भोंदूबाबाचे नाव असून तो फलटण रोडवरील निकुंज पार्क परिसरात वास्तव्यास होता. पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार आयुर्वेदिक विषयात PhD झाल्याचे सांगून या भोंदूबाबाने गंभीर आजार बरे करण्याचा दावा केला होता. अडचणी सोडवण्यासाठी त्याने पीडितेकडून वेळोवेळी रोख आणि चेक स्वरूपात सुमारे 4.5 लाख रुपये उकळले. धक्कादायक बाब म्हणजे तांत्रिक उपाय करण्याच्या बहाण्याने रात्री अपरात्री बोलावून भोंदूबाबाने पीडित महिलेशी गैरवर्तन करत विनयभंगाचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप पीडित तरुणीने केला आहे. तसेच पीडितेचे लहान मुलाला आणि आईला दिवसातील 18 तास एकाच जागी बसवून ठेवल्याचा धक्कादायक दावा पीडितेने केला आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पैसे परत मागितले असता त्याने काळी विद्या करण्याची भीती दाखवून टाळाटाळ केली. जे आमच्यासोबत घडले ते दुसऱ्या कोणासोबतही घडू नये अशी भावना व्यक्त करत पीडितेने न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नागरिकांनी अशा भोंदूगिरीला बळी पडू नये असे आवाहन देखील पीडित तरुणीने केले आहे. त्यामुळे प्रशासन अशा भोंदूबाबांवर काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. काही कारणास्तव आम्ही माझी मैत्रीण घरी आलती. घरच्या आमच्या थोड्या अडचणी आणि फायनान्शियल अडचणी चालू असल्यामुळे आम्ही तिच्याशी बोलणं मम्मीचं होत होतं. त्याच्यामुळे मग ती मला म्हटली की एक व्यक्ती असा आहे की आपण त्याच्याकडे गेलं की आपल्याला सगळे मार्ग मिळतील. तर तिने आम्हाला नाव वगैरे सांगितलं, मौलाना अब्दुल हलीम. तर आम्ही त्यांच्याकडं, ते निकुंज पार्कला राहतात तिथं फलटण रोडला. तर तिथे गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर तिने मला जसं सांगितलं तसं तिथं आम्ही पोहोचलो. आणि पोहोचल्यानंतर मी त्यांना आमच्या अडचणी सांगितल्या. मी आणि माझी आई होती. तर मम्मीने सगळे प्रॉब्लेम सांगितले की घरातले, की असे आमचे फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, हार्वेस्टर म्हणा, घरातल्या आर्थिक अडचणी, गोल्ड आमचं तारण होतं, अशा प्रकारचे आम्ही त्यांना बरेच सांगितलं. आणि आरोग्याच्या पण संदर्भात आम्ही त्यांना सांगितलं, कारण की ते PhD होल्डर आहेत आयुर्वेदिक मध्ये, म्हणून मग ते आईनी पायाचं वगैरे बरेच दुखणे सांगितले. तर त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला काही उपाय करायला लावले. तर घराची शांती करायला लावली, त्याच्यामध्ये काही उतारे होते. आणि बाकी हळूहळू एक एक प्रॉब्लेम सांगता सांगता त्यांनी प्रत्येक प्रॉब्लेम एका वेळेस एक प्रॉब्लेम विचारत असे त्याचे उपाय आणि त्याची फी असं त्यांनी आम्हाला स्ट्रक्चर वाईज सांगायचे. आणि काही उपाय असे होते की ते रात्री अपरात्री येऊन करावं लागत असायचे. आणि त्याच्यामध्ये की जे काही सामान लागेल ते आम्ही म्हणजे माझ्या भाऊ आणि आईनी ते केलं सगळं, उतारे वगैरे. आणि मलाही काही करायला लावलं. तर त्याच्यामध्ये त्यांनी थोडंसं त्यांचं अयोग्य वर्तन होतं, की थोडंसं बॉडी टच वगैरे हे ते ह्या गोष्टी नको व्हायला होत्या, पण त्यांनी ते नव्हतं करायला पाहिजे. तर त्याच्यानंतर आम्ही म्हणजे ह्या गोष्टींपासून थोडंसं लांब यायला लागलो. ह्या गोष्टीला 1-1.5 वर्ष होत गेलं की आम्ही आज सोल्युशन निघालं, उद्या सोल्युशन निघालं, असं करत करत प्रत्येक गोष्ट त्यांच्या ऐकत गेलो की असं होईल, अंगठी घाला तुम्ही, उतारे करा, परत घराच्या काही बांधी करून दिल्या. तर असं 7 ते 8 मला असे उपाय सांगत गेले. ते प्रत्येक वेळेस आले की उपाय सांगायचे, पिठाचे गोळे करून माशाला घाला. मग ते आम्ही करत करत गेलो. आणि नंतर 2 वर्षांनी माझ्या असं लक्षात आलं की आपण एवढं सगळं करून सुद्धा त्यातनं काही सोल्युशन निघत नाही. मग मी माझ्या आईच्या मैत्रिणीला फोन केला की असं असं झालेलं आहे. तर मग माझे एवढे पैसे गेलेले आहेत आणि त्यांचे पैसे आम्ही ते प्रत्येक वेळेस अंगठ्यांचे वेगळे मागायचे, बाकीच्या गोष्टींचे वेगवेगळे पैसे मागायचे. कधी 15,000, कधी 17,000, 16,000, 33,000, 55,000. औषधांचे तर आम्ही वेगळेच दिलेले ते सगळे. पण उपाय करतानाचे तर सामानाचे तर पैसे आमचे स्वतःचे वेगळेच असायचे, पण त्यांची स्वतःची इंडिव्हिज्युअल फी तेवढी राहायची. आणि ते करत असताना 2 वर्षांनी माझ्या लक्षात आलं की ह्यातनं काही आपलं सोल्युशन मिळत नाहीये. तर मी म्हटलं की सोल्युशन मिळत नाही तर मग तुम्ही मला माझे पैसे माघारी द्या. तर मला एक गोष्ट लक्षात आली त्यांच्याकडनं. ते म्हटले की ह्या गोष्टीतनं तुम्हाला हळूहळू इफेक्ट पडेल. आणि नंतर मी असं विचार केला, माझ्या आईशी बोलले. तर मग म्हटले की आपल्याला त्यांनी दुसरी चुकीची विद्या करायला नको, जेणेकरून आपल्याला मानसिक हानी किंवा जीवघेणी हानी असे घरातले नको व्हायला. ज्यावेळेस त्यांना पैसे माघारी मागितले त्यावेळेस तुम्हाला असं काय जाणवलं का की ते वेगळ्या पद्धतीनं काय करण्याचा प्रयत्न करतायत? ते मला असे म्हटले की तुम्हाला इफेक्ट पडेल. त्यांच्या बोलीभाषेत त्यांनी मला तेवढ्या 2 शब्दात गुंडाळले की त्याचा हळूहळू तुम्हाला फरक पडेल असं म्हटले. ते तुम्ही आतापर्यंत त्यांना किती पैसे दिलेत साधारणतः आणि कसे पैसे दिलेले आहेत?
कशा स्वरूपात पैसे दिले होते? त्यांना मी ना त्यांनी असे ते एकतर जास्त करून ऑनलाईन घेतच नव्हते, ऑफलाईनच पैसे घ्यायचे. आणि ह्याचे म्हणजे कधी 16,000, कधी 8,000, 7,000, 17,000, 21,000, 22,000 असे बऱ्याच वेळा रक्कम आम्ही दिलेली आहे. तर रोख स्वरूपात आतापर्यंत किती पैसे दिले त्यांना? रोख स्वरूपात तरी सर 3 ते 3.5 लाख होत असतील. आणि ऑनलाईन स्वरूपात? माझं 50,000चा एक चेक आहे मी दिलेला. आणि तो माझ्या घरातल्या व्यक्तीच्या कडनं मी चेक दिला. आणि बाकीचे माझे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आहेत त्यांच्याकडे 1.25 लाखाचे असतील. किती टोटल किती पैसे दिलेत आतापर्यंत? 4,30,000 पर्यंत होत असेल सर टोटल. औषधांचे आम्ही त्यात 60-70,000 धरलेले आहेत. तुमच्या लक्षात आलं की तुमची फसवणूक झाली, मग तुम्ही त्यांना पैसे मागितले का आणि त्यानंतर त्यांनी काय तुम्हाला उत्तर दिली? माझ्या लक्षात आलं ना 1.5-2 वर्षांनी की आपल्याला कुठल्याच गोष्टीचा इफेक्ट होत नाही म्हटल्यानंतर आपल्याला फसवलेच गेलेले की माझ्या दिदीची शादी होईल, लग्न होईल वगैरे असं ते बोललेले. त्याच्यासाठी तिने सुट्टी पण घेतलेली, पण ते पण नाही झालं त्याच्यामध्ये. आणि कुठल्याच गोष्टीला त्यांच्याकडनं आम्हाला पॉझिटिव्ह रिप्लाय आले नाही ते केलेल्या गोष्टीतनं. काय तुमची आता मागणी काय असणार आहे तुमच्या सगळ्यांना? आमची मागणी की ना जे काही आमचे पैसे गेलेले आहेत ना ते तर आम्हाला 100% मिळायला पाहिजे ऍट एनी कॉस्ट. आणि दुसरी गोष्ट जे आमच्या बरोबर घडलं ना ते या समाजात कोणाबरोबरच घडू नये. आणि त्यांनी ना लेडीज जे आहेत ना की छोटी तहानी बाळं घेऊन यायची, परत माझ्या आईसारखे वय झालेले लोक आहेत त्यांचा विचार करायला पाहिजे होता सर की 18-18, 19-19 तास बसून एकाच ठिकाणी ठेवायचं. त्यांना जेवण नाही, काही नाही. घर खूप लांब, ते फलटण रोड खूप लांब, ते निकुंज पार्क. त्याच्यामुळं सर ते जे काही मेंटली हॅरेसमेंट झाली ती तर सोडून द्या, ती आम्ही धरतच नाही. पण ते प्रकार घडायला नव्हते पाहिजे. त्यांनी दिलं ना आम्हाला अपॉइंटमेंटचं टायमिंग, तर आमचं करून द्यायचं होतं. आणि करून दिल्यानंतर ना सुद्धा आईला थांबून ठेवायचे, हा प्रकार घडला. या आर्थिक टेन्शनमुळे माझ्या मुलीच्या मैत्रिणीने मला सांगितलं होतं की सगळ्याच आपल्या गोष्टी म्हणजे पैशाच्या असतील किंवा अजून दुसऱ्या घरगुती असतील किंवा अनेक लग्नाच्या संदर्भात असतील किंवा अनेक आपल्याला म्हणजे धंद्याच्या बाबतीत पार्टनर व्यवस्थित नसेल तर त्याच्या संदर्भात आपल्याला योग्य मार्ग मिळेल अशा हेतूने माझ्या मुलीच्या मैत्रिणीने मला तिथं नेलं. पण नेल्यानंतर माझी त्यांची ओळख झाली किंवा त्यांनी सांगितलं सगळ्यावर मार्ग निघेल म्हणून. मी जे सकाळी जायचे ते रात्रीच्या 11 वाजताच यायचे. जेवण नाही, पाणी नाही, खाणं नाही, पिणं नाही, आरोग्याची औषधं नाहीत. आणि नंतर त्यांनी सांगितलं की असं असं करा, असं ज्वलंत म्हणून अघोरी विद्या त्यांनी सांगितली पार्टनरसाठी, म्हणजे मशीनचा पार्टनर होता त्याच्यासाठी. काय नेमकी काय विद्या सांगितली होती? ती पारा बिरा त्याच्यामध्ये टाकून ते जाळ करायला लावला. अंडी आमकं तमकं, गव्हाचे पीठ आमकं नाही का, केशरने आमकं असं लिहा किंवा अशा अंगठ्या घाला किंवा असे खडे देतो किंवा मुलीला घरी होऊन लोक येतील मागणीसाठी. अशा अनेक गोष्टी. माझ्या मुलीला मी मेडिकल रजा टाकायला लावली. 10 दिवसात त्यांनी मेडिकल रजा टाकली. त्याच्यातून म्हटलं काहीतरी मार्ग निघेल. पण अशा सरळ गोष्टी कुठल्याच घडल्या नाहीत. ज्या काय घडल्या किंवा घराची शांती आम्ही, पण घरामधून ते म्हटले तुम्हाला त्रास आहे, असं आहे तसं आहे म्हणून त्याच्याबद्दल त्यांनी त्यांच्या कुराणमध्ये लिहिलेल्या काय असल्यास असं म्हणजे टोकाच्या सळया दिल्या, त्याच्यामध्ये पिवळी मोहरी टाकायला लावली आणि काय गोष्टी करायला लावल्या त्यांनी. तसं आम्ही करत गेलो. किती पैसे आणि दिले आणि कसे असं दिले? म्हणजे माझ्या परिवाराकडून तर सगळ्यांकडून 4.5-5 लाखापर्यंत पैसे गेले. कारण त्याच्यात माझ्या 2-3 मुली होत्या, माझा जावई होता, मी स्वतः होते. आणि डायबिटीजची औषधं, असं म्हणजे त्वचेची औषधं किंवा अनेक कुठली औषधं. तुम्हाला नेमका कशाचा आजार आहे तुम्हाला आणि काय त्या मौलानाने तुम्हाला काय सांगितलं होतं तुम्हाला? त्वचेबद्दल की काळे डाग आलेत माझ्या अंगावर किंवा सायटिका झालाय, मला थोडंसं 10 मिनिटं चालता आलं तर 10 मिनिटांनी चालता येत नाही, किंवा डायबिटीस आहे माझ्या मिस्टरांना, त्याच्यातून बाहेर पडतील असं त्यांनी सांगितलं. किंवा रेटिना झालाय तर त्यांना स्पष्ट दिसेल असं म्हणून, किंवा गुडघे दुखतात तर त्याच्यातून तुम्ही बाहेर पडताल, किंवा माझ्या मुलीसाठी योग्य जागा येईल, किंवा गोल्डन तुमचं घाण आहे ते आजचं उद्या निघून येईल, असं 40 दिवसांनी तुम्हाला फरक पडेल. तुमचे जे आजार होते त्या आजारावर त्यांनी तुम्हाला औषध दिली होती का? आणि त्या औषधासाठी किती नेमके पैसे घेतले होते? तसं म्हटलं तर एकदम काय ते पैसे नव्हते घेत आणि बाय हँड घ्यायचे पैसे ते, पण ऑनलाईन काय माझे गेलेले आहेत आणि चेक गेलेला आहे. असे 5-1 लाखापर्यंत गेलेले आहेत की कधी 15 मागायचे, कधी 16 मागायचे. बरं त्याच्यात कमी जास्त करायचं म्हटलं तर करता पण येत नव्हतं की आमची काय परिस्थिती नाही. आम्ही पैसे नसताना उसने पासने करून किंवा सोनं गहाण ठेवून किंवा क्रेडिट कार्ड भरून पैसे देऊन असे त्यांचे कधी वेळ भागावली की नाही बाबा आपल्याला गुण पडल अशा हेतूने आम्ही त्यांना
म्हणजे माघार घेतली नाही पैशाच्या संदर्भात, की देत गेलो पैसे. तुमच्या कधी लक्षात आलं की आपली फसवणूक झाली? नंतर नंतर 3-4 महिने गेले. 3-4 महिने मी सकाळी उठले की काम सोडायचे, सगळे देवपूजा करायची सोडायचे, सगळं काम सोडायचे. सकाळी नंबरला जे 6 वाजता जायचे ते रात्रीचे 11 वाजताच. नंतर अरे म्हटलं ह्याच्यातून आपल्याला काहीच इफेक्ट येई नाही किंवा आपल्याला काहीच अनुभव येई नाही. आपण वेळेगत तिथं जातो, बसतो, आपल्या बरोबर बाकीचे लोक, बाकीच्या लोकांचा पण वेळ जायचा, पण माझा वैयक्तिक वेळ तिथं गेलेला आहे. माझं म्हणजे बरंचसं नुकसान झालं. माझे 4 महिने वाया गेले. म्हणजे नाही खाणं ना पिणं किंवा शारीरिक व्याधी चालू झाल्या, बाथरूमला जाण्याची गैरसोय, म्हणजे बाकीच्या सगळ्याच गोष्टी, औषध नाही, पाणी नाही किंवा वेळेवर चहा नाश्ता किंवा जे काय आपल्याला आरोग्याला लागतंय जेवण, हे टायमिंग सगळं चुकीचं झालं. रात्रीच्या 11 वाजता येणं म्हणजे ह्या गोष्टी माझ्याच्याने तर अयोग्यच वाटतात. पण मुली माझ्या बरोबर असल्या कारणाने मला वाटायचं नाही बाबा तुमच्या मुली पण तिकडे जात होत्या. मुलींच्या वाईट अनुभव आले का आणि त्यांनी तुम्हाला कधी सांगितले? तसं त्यांच्या म्हणजे तसं मी स्पष्टच बोलू शकत नाही, पण त्यांच्या चेहऱ्यावरून थोडीशी मला हावभाव वाटायचे आणि त्यांच्या संरक्षणासाठी मग मी रात्रीच्या 11 वाजेपर्यंत थांबायचे, की नको अघाटीत गोष्टी घडायला. हे हेतूने मी तिथं थांबत होते. तुमच्या लक्षात आल्यानंतर तुमची फसवणूक झाली, तुम्ही त्यांना पैसे मागितले आणि पैसे मागितल्यानंतर काय नेमकं त्यांचं उत्तर आलं होतं? ते मावशी म्हणायचे बरं का मला, पण मी स्वतःना काय गेले नाही वयाच्या मानाने. माझ्या मुलीला म्हटलं की अरे आपल्याला कुठूनच त्यांचा फायदा झालेला नाही किंवा, पण ते म्हटले की नाही बाबा ह्याच्यातून अंगठ्या दिल्या, त्यांनी खडे दिले, ह्याच्यातून म्हटलं की काहीतरी चांगल्या गोष्टी घडतील, पण चांगल्या तर गोष्टी घडल्याच नाही. आर्थिक फसवणूक झाली, मानसिक फसवणूक झाली. आणि नंतर शेवटी मी माझ्या मुलीला म्हटलं की त्यांना म्हणावं की जे काय आमचे पैसे गेलेत ना त्यातले अर्धे तरी द्या. तर ते म्हटले पैशाचा विषयच काढू नका, आणि पैसे तर गेलेले आहेत म्हटल्यावर मी काय माझ्यासाठी खर्च केले नाहीत, तुमच्या उतार्यासाठी पैसे खर्च केलेले आहेत, त्याच्यामुळे मला पैशाचा विषय काढूच नका. पण त्यावेळेस परत मला असं वाटलं की अरे हे बंगालवरून विद्या शिकून आल्या, त्यांच्या जर नादी लागलं तर तेव्हा काहीतरी आघोरी विद्या करतील आणि आपल्या त्या जाळीत पकडतील किंवा नुकसान, मानसिक हानी होईल काहीतरी. तुम्ही ज्या वेळेस तिथं जायचा त्या बंधू भावाकडे त्यावेळेस किती लोक तिथे साधारण? बरेचसे लोक असायचे, बरेचसे लोक म्हणजे असं 2-2 मिनिटाला लोक यायची. तर 100-200 तरी असतील म्हणजे होतेच. त्यांना पण असेच असेच की कुणाची पोरगी पळून गेलेली, कुणाचं काय झालेलं नाही का, कुणाला पाणी पाहिजे, कुणाला घरात काय कुठलं साध्या गोष्टीवरून वाद होतात आणि पैशावरून तर अनेकच वाद होतात. मग माणसाला वाटतं की नाही बाबा चांगल्या ठिकाणी गेलं तर कुठंतरी आपल्याला मनाला समाधान मिळेल, आपण त्या गोष्टीतून बाहेर पडू, जे कोमात जाण्यापेक्षा आपले प्रश्न सॉल्व्ह होतील, अशा हेतूने लोक जातात. पण ह्या चुकीच्या गोष्टीत. आणि आता मी पूर्ण निर्णय घेतलाय की अशा लोकांपासून 4 हात लांब राहणं अगदी गरजेचं आहे. आणि एवढंच माझं शासनाला पण विनंती की अशा बंधुगिरींवर योग्य ती कारवाई होणं गरजेचं आहे, आणि जे काय माझे पैसे गेलेले ते मला मिळावेत, एवढी माझी अपेक्षा आहे.